आपल्याला आज पेपर नंबर 10 मधील रिझनिंगचे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? बघा, RFG, THI, VJK, XLM आणि पुढे दिला आहे क्वेश्चन मार्क. बघा आता इथे बघा, आर नंतर इकडे काय दिसतोय? टी दिसतोय. ठीक आहे, टी नंतर व्ही नंतर एक्स. चेक करून बघू. आर नंतर RST, UVW, एक्स. बरोबर. आर नंतर टी आला, मध्ये एक अल्फाबेटचा गॅप आहे. इथे टी आणि व्ही मध्ये एकचा गॅप आहे. व्ही आणि एक्स मध्ये एकचा गॅप आहे, म्हणजे इथे एक्सचा गॅप असेल. एक्स, वाय आणि इथे येणार झेड. आता बघा, झेड इथे पण पहिल्या ऑप्शन मध्ये झेड आहे, इकडे पण झेड, इकडे पण झेड, इथे नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय झालाय? आपण स्किप करतोय. पुढे बघा, FHJL. बघा, FGHIJKL. पुढचं शोधायचं आपल्याला. एफ नंतर एच आलेला आहे, एक अल्फाबेट स्किप केला. एच नंतर जे आलाय, एक अल्फाबेट स्किप केलाय. जे नंतर एल आलाय, म्हणजे के स्किप केलाय. के नंतर काय येईल? एल. एल नंतर MN, म्हणजे एन स्किप केलाय, पुढचा आला एन. म्हणजे झेड नंतर एन आला पाहिजे. झेड नंतर एन, झेड नंतर एन, झेड नंतर एन. इथे नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण कट झाला. राहिला काय? फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन. चेक करू. जी, आता थर्ड अल्फाबेट बघायचं प्रत्येक वर्डचं. GHIJKLM. पुढचा शोधायचं आहे. ठीक आहे. GI एक अल्फाबेट कट केला. आय एक अल्फाबेट स्किप केला. के नंतर एक अल्फाबेट स्किप केला. एम नंतर NO, म्हणजे काय येणार आहे? ओ स्किप होईल, पुढचा येईल ओ. इथे येणार ओ, म्हणजे काय येणार? ZNO. बघा, ऑप्शन नंबर काय असेल आपलं? थर्ड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे बघा, LMNOWX आणि Y हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसले आहेत. त्याच क्रमाने असतील असे नाही. एनच्या उजवीकडे कोणीही बसलेला नाही. बघा, 7 लोक आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. एनच्या उजवीकडे कोणीच नाहीये. एनच्या उजवीकडे कोणीच नाहीये, म्हणजे सगळे कुठे असणार आहे? डावीकडे. ठीक आहे. 2 पॉसिबिलिटी घेऊ. 1 2 3 4 5 6 7. एन. पुढची कंडिशन वाचू. एन आणि एक्स यांच्या दरम्यान केवळ 3 व्यक्ती बसलेले आहे. 1 2 3. 3 व्यक्ती म्हणजे एक्स इथे येणार. बरोबर. पुढे एम हा एलच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर असून वाय हा एलच्या लगत उजव्या बाजूला आहे. बघा, आता एम हा एलच्या डावीकडे तिसरा. एम जर इथे घेतला, एल इथे घेतला तर 1 2 3. एम ला जागा नाहीये. एल इथे घेतला तर 1 2 3. जर एल, बघा, एलच्या डावीकडे 1 2 3 इथे एम येऊ शकतो. बरोबर आहे. आणि काय सांगितलंय? वाय हा एलच्या लगत उजव्या बाजूला. एलच्या लगत उजव्या बाजूला कोण आला पाहिजे? वाय आला पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, एक्स आणि डब्ल्यू मध्ये किती लोक आहे? ही एक कंडिशन राहिली बघा वाचायची. एक्स आणि डब्ल्यू मध्ये 2 व्यक्ती. 1 2. डब्ल्यू ला जागा आहे का? नाहीये. इकडे बघा, 1 2 इथे कोण येणार? डब्ल्यू. एक्स आणि डब्ल्यू, म्हणजे 1 2 इथे कोण आला? डब्ल्यू. आता एलच्या डावीकडे तिसऱ्या क्रमांकावर, एलच्या डावीकडे 1 2 3 इथे कोण आला? एम. आणि एलच्या उजवीकडे लगेच कोण आलेला आहे? वाय. बघा, वाय हा एलच्या लगतच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. तर ओ आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे? आता राहिला कोण? ओ. म्हणजे इथे काय आला? ओ. तर काय विचारलंय? ओ आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे? ओ इकडे, डब्ल्यू इकडे. 1 2 3. किती लोक आहे? 3 लोक. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचे. नंबर दिलेले बघा. 879, 880, 883, 888 आणि 895. 879 नंतर 880 येतो. बरोबर. कितीचा गॅप आहे? 1चा. इकडे 3चा, इकडे 5चा, इकडे 7चा, म्हणजे इथे किती येईल? 9चा. प्राईम नंबर नाही, कारण 1 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 9चा. आता 879 मध्ये 1 मिळवला. 880, 880 प्लस 3 883,
883 प्लस 5 888, 888 प्लस 7 895, मग 895 प्लस 9 किती होतात? 9 आणि 5 14. एकक स्थानी पुढचं सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही, एकक स्थानाला 4 दिसतोय, 904. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इंग्रजी या वर्ण क्रमावर आधारित रचनेनुसार KIFG हे HFCD KIFG हे कसं लिहिलंय? HFCD शी संबंधित आहे. आता बघा, बुद्धिमत्ता म्हणजे लॉजिकल पार्ट वापरायचा आहे. काय काय शिफ्ट केलंय, कशा पद्धतीने अल्फाबेट अरेंज केले ते बघायचे आपल्याला. AYVW AYVW हा शब्द कसा लिहिलाय? XVS. ठीक आहे, XVST. तर त्याच तर्कानुसार आपल्याला काय सांगायचंय, या दोघांना पण लॉजिक सेम लागलंय का चेक करू. H, आता K नंतर L येतो बघा, HIJK म्हणजे IJK आला तिसऱ्या पोझिशनवर. F नंतर GHI आला तिसऱ्या पोझिशनवर. C नंतर DEF म्हणजे तिसऱ्या पोझिशनवर, खालून वरती जातो. DEF आणि G तिसऱ्या पोझिशनवर दिसतोय. सेम इकडे तेच लॉजिक लागले, चेक करू. XYZA बरोबर, VWXY STUV आहे, TUVW कम्प्लीट तिसऱ्या पोझिशनवर. दोघांचं लॉजिक सेम आहे. मग आपल्याला शोधायचं काय? आपल्याला CAXY. आता बघा, पहिल्यांदा तर झेड आहे, प्रत्येक ऑप्शन मध्ये झेड आहे म्हणजे इथे झेडच येणार आहे. झेड नंतर ABC. ठीक आहे. ए ला तर काय आला इकडे? ए ला काय आला इथे बघा, ए ला इकडे काय आला? एक्स आलाय. कुठे दिसतोय एक्स? म्हणजे हा पण गेला, हा पण गेला, राहिले काय? 3 आणि 4. पुढे बघा, एक्स आहे का? कुठे नाहीये. आता यू आणि टी मध्ये चेक करायचं. यू नंतर VWX, टी नंतर UVW म्हणजे यू नंतर तिसऱ्या क्रमांकावर काय येतो? एक्स येतो. म्हणजे राहिला काय? व्ही बघा, व्ही ला काय इथे बघा, वाय ला तर ऑलरेडी इथे व्ही दिलेला आहे म्हणजे डायरेक्ट लिहू शकतो. काय आलं? ZXUV म्हणजे काय आलं? ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, खालील समीकरणातील प्रश्नचिन्हाच्या जागी मायनस आणि डिवाइड व एक्स आणि प्लस यांची अदलाबदल झाल्यास काय येईल? प्लसला काय घ्यायचंय? गुणाकार. 40 गुणिले 24 मायनस आणि मायनसच्या जाग्यावर भागिले 6 गुणिलेला प्लस 12 भागिलेला मायनस 3. ठीक आहे. करू. 6 1 6 6 चोक 24 4 4 चोक 16 160 प्लस 12 मायनस 3. 160 मध्ये 12 मिळवा किंवा 12 मधून 3 मायनस करा, कुठे काही करू शकता. एक बघा, 160 प्लस 12 किती होतात? 160 प्लस 12 किती झाले? 172. 172 मधून 3 मायनस करा, 169. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पेका डोका सुकाचा अर्थ हीट अँड हॉट, फेटू पेका. आता बघा, इथपर्यंत ह्या 3 वर्डचा 1 2 3 इथे किती आले? हे 3 वर्ड. ठीक आहे. फेटू पेका आणि सेका. आता हे मिनिंगफुल नसतात, कसेही असतात, फक्त आपल्याला काय शोधायचं असतं? लॉजिक शोधायचं असतं. कधी कधी मिनिंगफुल असतात, त्याच्याशी आपला काही रोल नसतो. फक्त आपल्याला काय करणं गरजेचं आहे? लॉजिक मिळवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचंय. बघा, इकडे मी व्यवस्थित लिहून दाखवते तुम्हाला, त्याच्याने तुमच्या लक्षात येईल. पेका डोका हीट अँड हॉट. पुढे फेटू पेका सेका. आता इथे बघा, इथे SUA आणि इथे SEA, वेल अँड गुड. वेल. पुढे लेका का हिट द टार्गेट. हॉटचा शब्द शोधायचा आपल्याला. हॉट कुठे दिसतोय? बघा, हॉट इथे. आपल्याला पहिले ह्या दोघांचा वर्ड शोधून घेऊ आपण. बघा, पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये अँड दिसतोय अँड. पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये सिमिलर वर्ड कोणता आहे? पेका. मी जर पेकाला स्क्वेअर केला तर अँडला पण काय करते? इकडे स्क्वेअर सिम्बॉल देते. ठीक आहे. आता बघा,
पुढे हिट हिट कुठे दिसतोय बघा, हिट हिट आणि हिट पहिले आणि थर्ड लाईन मध्ये काहीतरी सिमिलर दिसतंय. इथे आहे SUKA, इथे आहे SUKA, म्हणजे इथे आला हिट, इथे आला हिट. ठीक आहे, एकच वर्ड उरला काय, हॉट आणि डोका. मग आता बघा आपल्याला बघायचं कुठे होतं, हॉटच बघायचा होता, बाकीचे सॉल्व्ह करण्याची पण गरज नाही, आपल्याला जितकं पाहिजे तितकंच सॉल्व्ह करा. हॉट काय आला, HOTDOKA, बघा DOKA, ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. शृंखला बघा 3, 4, 10, 33, 136 आणि 685. आता बघा नंबर कसे होत गेले, मोठे मोठे होत गेले, म्हणजे काय असणार थोडक्यात, एक तर नंबरिंग मध्ये ऍडिशन असू शकते, स्क्वेअर असू शकतो किंवा मल्टिप्लिकेशन केलेलं असेल. आता जर बघा ऍडिशन केली 3 आणि 1 किती होतो 4, पण 4 आणि 6 इथे 10 झाले, 10 आणि इकडे किती पाहिजे 23, तेव्हा 33 होतील. म्हणजे ऍडिशन तर थोडक्यात दिसत नाही, एकतर गुणाकार करून बघू. बघा 3 1 3, 3 आणि 1 किती होतो 4, बरोबर. पुढे चेक करून बघू, 4 दुने 8, 8 अधिक 2 10. येतोय लॉजिक. बघा 3 मध्ये 1, 3 ला 1 ने गुणलं, 1च ऍड केला, 4 ला 2 ने गुणलं, 2च ऍड केला. इकडे चेक करून बघू, 10 ला 3 ने गुणा आणि 3च ऍड करा, 10 30, 30 आणि 3 33. लॉजिक बरोबर लागते. पुढे बघा सिक्वेन्स 1 2 3, इथे 4 येईल, प्लस 4 करून बघा, 33 गुणिले 4 किती येतात, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 1 13, 132 अधिक 4 किती झाले 136. इथे 4 ने गुणलं म्हणजे इथे 5 ने गुणा प्लस 5 करा, इथे 6 ने गुणा याच्यात प्लस 6 करा. ठीक आहे, मग 685 गुणिले 6, 6 पंचे 30, कॅरी आले 3, 8 सक 48, 48 आणि 3 51, कॅरी आला 5, 6 7 36 आणि 5 41, किती झाले 4110, प्लस किती करायचे 6, 4116. बघा ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. नंबरिंग कडे व्यवस्थित चेक करा, नंबरला गुणाकार करायचा आहे की बेरीज करू शकतो की स्क्वेअर करू शकतो. जेव्हा नंबर खूपच क्विक मोठा होत असेल तर काय करायचं, त्यावेळेस ऑलवेज एक तर गुणाकाराची ट्रिक वापरा किंवा मग स्क्वेअर किंवा क्यूबची ट्रिक वापरा. ठीक आहे, त्यानंतर पुढे घ्या, ए हे बी चे वडील आहे. आता आहे आपला ब्लड रिलेशनचा क्वेश्चन. ए हे बी चे वडील आहे, ए हे बी चे वडील आहे. बघा मेल जेंडर मी स्क्वेअर मध्ये दाखवते, फिमेल जेंडर मी सर्कल मध्ये दाखवते. सी हा डी चा मुलगा आहे. आता सी आणि डी दाखवायला इथे काही नाहीचे. पुढे बघा ई हे डी चे सासरे आहे, इकडे ई आणि डी काहीच नाही. जर ए हा डी चा नवरा आहे, ए हा डी चा नवरा आहे, ऑब्विसली मग डी त्याची काय असेल वाईफ, म्हणजे ती सर्कल मध्ये दाखवली. पुढे सी हा डी चा मुलगा आहे, डी चा मुलगा कोण आहे सी, मुलगा आहे तो, म्हणजे हा मेल जेंडर मध्ये स्क्वेअर मध्ये दाखवला. ई हे डी चे सासरे आहे, डी चे सासरे म्हणजे ए चे कोण असतील वडील असतील. ठीक आहे, तर ई हा सी चा कोण लागेल, ई हा कोण लागेल बघा, सी ची आई, सी चे वडील, वडिलांचे वडील कोण झाले आजोबा, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, खालील गटात न बसू शकणारा शब्द शोधा. आता बघा समभुज चौकोन दंडगोल शंकू आणि गोल. आता याच्यामध्ये आपल्याला गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. याच्यामध्ये बघा समभुज चौकोन, दंडगोल, शंकू आणि गोल. आता बघा जसं दंडगोल झालं, शंकू झाला आणि गोल झाला, यांचे सगळ्यांचे काय काढता येतात आपल्याला, घनफळ काढता येतात. म्हणजे काय, त्या डायग्राम आपण 3D प्रिंटेड मध्ये दाखवू शकतो. पण समभुज चौकोन हे 3D मध्ये दाखवता येत नाही, हे फक्त 2D फॉर्म मध्ये असतं. म्हणून काय झाला, समभुज चौकोन हा तुमचा गटात न बसणारा काय असणार आहे शब्द असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा, जर सांकेतिक भाषेत 888 बरोबर 456 तर 999 बरोबर किती. 888 बरोबर दिलाय तुम्हाला 456, तर 999 बरोबर किती. आता एक लॉजिकल पार्ट ऑप्शन कडे बघा, इथे बघा 4 5 6. ठीक आहे, मग असा सिक्वेन्सने नंबर, किंवा आता बघा 8 मधून 4 गेले तर किती उरतात 4, 8 - 4 बरोबर किती आले 4. आता 8 इथे 5 येण्यासाठी 8 मधून किती मायनस करावे लागतील 3, तेव्हा 5 येईल. इथे किती करावं लागेल 8 - 2 किती झाले मग 6 आले, इकडे 6. सेम तेच लॉजिक लावून खाली बघा 9 - 4 बरोबर किती उरतात 5. पुढे 9 - 3 किती उरतात 6 आणि 9 - 2 किती उरतात 7, 5 6 7. ऑप्शन चेक करा,
7 6 5 येईल का? नाही. म्हणजे काय आला 5 6 आणि 7 सिक्वेन्स नुसारच केलं आपण. जे लॉजिक इकडे लागले ते लॉजिक लावूनच आपण पुढचा नंबरिंगचा आन्सर काढले. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, संध्याकाळी 5 वाजता रमेश टावर समोर उभा होता. बघा, संध्याकाळी 5 वाजता. मग तेव्हा टावरची सावली त्याच्या पाठीवर पडली. टावरची सावली कुठे पडली आहे? पाठीवर पडली. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? आता बघा, याच्यामध्ये काय करा, एकतर ऑप्शन इलिमिनेशन करू शकता. सपोज त्याचं आता बघा, जेव्हा सूर्य पूर्वेकडून काय होतो? उगतो. बरोबर आहे. जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस शाडू कुठे पडते? पश्चिमेकडे पडते. बरोबर आहे. आता सपोज एखादं घर आहे, त्याचं तोंड पूर्वेला आहे. बरोबर, घराचं तोंड पूर्वेला आहे. जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस घराची पूर्ण सावली कुठे पडते? पश्चिमेला पडते. बरोबर आहे. आणि जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस काय होते? त्याच घराची सावली पूर्णपणे कुठे असते? पश्चिमेकडे असते. ठीक आहे. सपोज त्या व्यक्तीचा, आता इथे कोण आहे? रमेश. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. बरोबर आहे. जेव्हा सूर्य इकडनं उगवेल, ठीक आहे, सूर्याचा प्रकाश काय होणार आहे? इकडच्या पश्चिमेच्या साईडला पडणार आहे. आणि जेव्हा फेस बघा, आणि जेव्हा सूर्य संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे सूर्य काय होतोय? पश्चिमेकडे जातोय, तेव्हा सावली कुठे असणार आहे? पूर्वेकडे. मग जर त्याचं तोंड पूर्वेकडे असेल, त्याची पाठ कुठे असणार आहे? पश्चिमेकडे. आणि तोंड कुठे असणार आहे? पूर्वेकडे. मग जेव्हा सूर्य मावळतोय तेव्हा या पोल जो असेल किंवा टावर जो असेल त्याची सावली कुठे पडणार आहे? त्याची सावली ऑब्विसली पूर्वेकडे जाणार आहे. कुठे जाणार आहे? पूर्वेकडे. म्हणजे त्याच्या पाठीवर पडणार आहे. म्हणजे त्याचं फेस कुठे असणार आहे? पूर्वेकडे. म्हणजे काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असेल? करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, राजू हा तुषारपेक्षा मोठा आहे. राजू हा मोठा आहे कोणापेक्षा? तुषार. पुढे, पण प्रशांत पेक्षा लहान आहे. कोण? राजू. कोणापेक्षा? प्रशांत पेक्षा. म्हणजे प्रशांत त्याच्यापेक्षा काय आला? मोठा. पुढे, विनय हा वीरापेक्षा मोठा असून तुषार पेक्षा लहान आहे. तुषार पेक्षा कोण लहान आहे? विनय. आणि विनय पेक्षा मोठा कोण आहे? वीरा. तर वयाने सर्वात मोठा कोण? बघा, सर्वात मोठा कोण दिसतो इकडे? प्रशांत. ऑप्शन नंबर 2 हे काय असेल? करेक्ट आन्सर. जेव्हा असे रँकिंगचा क्वेश्चन असेल किंवा उंची दिलेली असेल, याच्यानुसार काय करायचं? प्रत्येक लाईन सोबत वाचायची आणि लगेच मांडायला सुरुवात करायची. त्यामुळे काय होतं? लवकर क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, भिंतीवरील एक घड्याळ 6 ठोके पाडण्यासाठी 30 सेकंद लागतात. तर त्या घड्याळात 12 ठोके पाडण्यासाठी किती सेकंद लागतील? एकदम साधी गोष्ट बघा, 6 ठोके पाडायला जर 30 सेकंद लागताय, तर 12 ठोके पाडायला किती सेकंद लागतील? काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. 12 गुणिले 30 भागिले 6. 6 1 6, 6 दुने 12, 30 दुने 60. किती आले? 60. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एका संख्येला 8 ने गुणून 5 ने भागायचे होते. एक संख्या आहे, तिला 8 ने गुणून 5 ने भागायचे होते. परंतु चुकून त्या संख्येला कितीने गुणले? 5 ने गुणले आणि 8 ने भागले. तर उत्तर किती आलं? 25 आलं. तेव्हा उत्तर 25 मिळालं. तर बरोबर उत्तर काय? आपल्याला काय शोधायला लावलंय? बरोबर उत्तर. बघा, आता हा जो डिवाइड आहे हा इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय. 25 8 आहे 200 आणि इकडे काय झाला? 5x. 5x बरोबर 200, तर x बरोबर किती येईल? 200 भागिले 5. 5 1 5, 5 चोक 20. x बरोबर किती आला? 40. ऍक्च्युअल बरोबर हे होतं, पण चुकून हे झालं नाही का? मग 40, x बरोबर 40 आला. 40 गुणिले 8 भागिले 5. 5 1 5, 5 8 आहे 40, 8 8 64. काय आला आन्सर? ऑप्शन नंबर 4 हे काय आलं? ठीक आहे. पुढे बघा, नेक्स्ट. एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूंवर 6 मुलांना उभे करायचे आहे. प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 मुले आली आहेत. बघा, षटकोन आहे म्हणजे किती बाजू? 1 2 3 5 आणि 6. बरोबर आहे. इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक. ठीक आहे. 23 प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 23 मुले आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक या बाजू किती लोक आले पाहिजे? 23 आले पाहिजे.
तर एकूण किती मुले मैदानावर असतील, एकूण किती असतील आपल्याला ते सांगायचे. बघा आता याच्यामध्ये एकूण मुलं काढायचे किती असतील मैदानामध्ये. मग एकूण मुलं काढण्यासाठी बाजू किती आहे, बाजूंची संख्या किती आहे 6. पण एक मुलगा डबल काउंट होतोय, एक मुलगा काय होतोय डबल काउंट होतोय. कारण का इथे पण काउंट होईल जाताना. बघा इथे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इथे पण काउंट होईल, पुन्हा इकडे पण काउंट केला जाईल. त्यामुळे काय होईल तो डबल काउंट होईल. मग काय होईल एकूण मुले बरोबर बाजूंची संख्या गुणिले प्रत्येक बाजूवर किती मुले दिले ते प्रत्येक बाजूवरील मुले -1. ठीक आहे. आता करा बाजूंची संख्या किती आहे 6. प्रत्येक बाजूवर किती मुलं आहे 23 - 1. 6 गुणिले 23 मधून 1 गेले किती राहिले 22. 22 किती होतात 132. किती 132. एकूण त्या मैदानावर किती मुलं आहे 132. ठीक आहे. त्यानंतर पुढे घ्या. 18 खांबातील अंतर 850 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहे. तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती. 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर शोधायचे आपल्याला. बघा टोटल किती खांब आहे 18 खांबातील अंतर 850 मीटर आहे. आता 18 खांबातील अंतर जर समान भाग केले तर किती खांब होतील टोटल 17 समान भाग होतील. म्हणजे टोटल अंतर भागिले समान भाग किती आहे 17. 17 एक 17, 17 पाचे 85. म्हणजे एका भागातील अंतर किती होईल 50 मीटर. एका भागामध्ये किती मीटर अंतर झालं 50 मीटर. त्यांनी सांगितलं काय तर 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर. 5व्या आणि 9व्या खांबातील. आता यांचा जर गॅप पकडला 9 - 5 बरोबर 4. किती 4 बरोबर आहे. आता या 4 खांबातील अंतर एका खांबातील अंतर आहे 50 मीटर. किती होतील 5 चोक 20. किती मीटर झालं 200 मीटर. ठीक आहे. किती मीटर झालं टोटल 200 मीटर. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट. बघा आता दिलंय सिलॉक. काही कपडे फरशा आहेत. पुढे काही फरशा पिशव्या आहेत. तर निष्कर्ष सांगितलाय बघा एकही कपडा पिशवी नाही. बघा कपडा आणि पिशवी रिलेशन दिसतंय का नाही. त्यांनी तेच दिलंय एकही कपडा पिशवी नाही. ठीक आहे. सर्व फरशा पिशव्या आहेत का नाही म्हणजे हे चुकीचं. ठीक आहे. काही पिशव्या कपडे आहेत. कपडे आहेत का नाही. एकही फरशी कपडा नाही. बघा काही पिशव्या कपडे आहेत का काही. हे बघा इथे बघा एकही कपडा पिशवी नाही, काही पिशव्या कपडे आहेत. म्हणजे काय 50-50 सांगू शकत नाही. असतील पण आणि नसतील पण दोन्ही कंडिशन आहे. पहिल्या आणि तिसऱ्या कन्क्लुजन मध्ये एकही फरशी कपडा नाही. फरशी आणि कपड्यामध्ये इथे रिलेशन दिसते म्हणजे हे दोघं नाही. दुसरा आणि चौथा चुकीचा येतोय म्हणजे हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. राहिला काय एकही सत्य नाही. आता याच्यामध्ये बघा एकही कपडा पिशवी नाही आणि काही पिशव्या कपडे आहेत. हे बघा पिशवी कपडे नाही माहित नाही, असू पण शकतील किंवा नसतील पण. म्हणजे काय दोन्ही पण रॉंग आहे. पण 50-50 आयदर ऑर ची कंडिशन येते. म्हणजेच काय फक्त 1 किंवा 3 सत्य आहेत. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा GH. आता बघा याच्यामध्ये शोधायचं आपल्याला GH इथं दिलंय. आता बघा मी प्रत्येक ऑप्शन मध्ये ते काय करते पुट करते CGH आणि पुढे आला CGH. पहिला ऑप्शन कंप्लीट. पुढे GH CGH पुढे थर्ड GH पुढे चौथा CGH आणि C आणि G. बघा अशा वेळेस जर जमत नसेल तर डायरेक्ट 4ही ऑप्शन लिहून काढायचे आणि इलिमिनेट करायचं. काय दिसते बघा G. आता GH CG बघा CGH काहीतरी लॉजिक दिसतंय इथं बरोबर. इथे बघा इथे GH
HC इथे तर लॉजिकच लागत नाही, काही नंबरच दिसत नाही व्यवस्थित. GHCC आता इथे CC पण पुढे कुठे CC आला नाही, म्हणजे हा पण लॉजिक लागत नाही. इथे GH इथे HC येते, इथे पण काय पाहिजे होता HC, म्हणजे हा पण नाही, म्हणजे काय आला ऑप्शन नंबर GH नंतर काय आला CGH म्हणजे लॉजिक लागते. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा एका सांकेतिक भाषेत ट्रेनिंग हा शब्द TRINING ट्रेनिंग हा शब्द कसा लिहिलाय XVEMRMRK तर कसा TIVJIGX कसा लिहिला जाईल लॉजिक चेक करू बघा. XTUVWX खाली किती अल्फाबेट जातोय चौथ्या पोझिशनला, RSTUV चौथ्या पोझिशनला, A नंतर BCDE चौथी पोझिशन, IJKLM चौथी पोझिशन, NOPQR चौथी पोझिशन, IJKLM 4 NOPQR GHIJK चौथ्या पोझिशनला, टी नंतर काय येणार आहे बघा. आता टी नंतर तर इथे एक्स दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 कट झाले. आता इथं आला एक्स, आयचं चेक करू. आय नंतर आयला काय येतोय एम, इथे पण एम आहे, इथे पण एम आहे. ठीक आहे. आता व्ही नाही आहे इकडे, व्ही WXYZ झेड आला पाहिजे, इथे पण झेड आहे, इथे पण झेड आहे. पुढे जे आहे का इकडे नाही, जे KLMN एन पाहिजे, एम नको, म्हणजे काय आला ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा. आता बघा जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. आता काय दिलेले इथे 4 महिने दिलेले. नोव्हेंबर किती दिवसाचा असतो 30, ऑक्टोबर 31, हा किती दिवसाचा असतो सप्टेंबर 31, सप्टेंबर किती असतो 30 आणि जून पण किती असतो 30 जून. राहिला काय आता 30 जून, 30 सप्टेंबर, 30 नोव्हेंबर, राहिला काय ऑक्टोबर. ऑक्टोबर हा काय असणार आहे आपला गटात न बसणारा असणार आहे. का बरं बाकीचे मंथ 30 दिवसाचे आणि एकच महिना किती दिवसाचा आहे 31 दिवसाचा आहे. त्यानंतर पुढे बघा मिलीग्राम, सेंटीग्राम, डेसिग्राम आणि क्वेश्चन मार्क. मिलीग्राम नंतर काय येतं, सेंटीग्राम नंतर काय येतं बघा. मिलीग्राम हा सगळ्यात छोटा पॉइंट आहे. मिलीग्राम नंतर सेंटीग्राम, सेंटीग्राम नंतर डेसिग्राम, डेसिग्राम नंतर ग्राम, याच्यानंतर काय येतो ग्रॅम येतो. ग्रॅम नंतर काय येतं, ग्राम नंतर येतं डेकाग्राम, डेकाग्राम नंतर हेक्टोग्राम, हेक्टोग्राम नंतर किलोग्राम, म्हणजे काय याच्यानंतर ग्रॅम येणार. ऑप्शन नंबर 3. पुढे B9H इथे आहे क्वेश्चन मार्क, बी नंतर 9H नंतर क्वेश्चन मार्क. बी किती नंबरला आहे 2, 2 + 1 केला किती येतो 3, 3 चा वर्ग 9. पुढे H किती नंबरला आहे ABCDEFGH किती नंबरला 8 नंबरला, 8 + 1 करा 9, 9 चा वर्ग 81. चेक करू. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असेल करेक्ट आन्सर. पुढे 7, 21, 35, 49 क्वेश्चन मार्क. बघा 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 5 35, 7 7 49 आणि इकडे काय येईल मग 7 9 63, 3 5 7 9 काय आलं ऑप्शन नंबर 3 हे काय येईल आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 5च्या विरुद्ध कोणता अंक येणार. 5च्या विरुद्ध आता ठोकळा दिलेला बघा, इथं कॉमन काय दिलेला आहे 6 दिलेला आहे. याच्यासाठी बघा कॉमन नंबर, सपोज मी या ठोकळ्यावरचा कॉमन नंबर इथे लिहिला आणि या ठोकळ्यावरचा कॉमन नंबर इथे लिहिला, दोघांमध्ये 6 आहे. त्याच्यानंतर पुढचे लिहिताना क्लॉकवाईज जायचं. 6 नंतर काय आला 1, 1 नंतर 5, इकडे 6 नंतर 3, 3 नंतर 4. कोणाच्या विरुद्ध विचारलाय 5च्या विरुद्ध, 5च्या विरुद्ध काय आला 4. 6च्या विरुद्ध विचारला असता तर काय आला असता बघा 1 दिलाय, 3 दिलाय, 4 दिलाय, 5 दिलाय, 6 दिलाय, शिल्लक काय राहिला फक्त 2. 6च्या विरुद्ध विचारला असता तर 2 आला, 5च्या विरुद्ध विचारलाय म्हणून 4 आला. ठीक आहे. आता पुढे बघा घड्याळ सेकंद, तर दिनदर्शिका काय दाखवते, घड्याळ काय दाखवते एकदम छोटा पार्ट सेकंद, तर दिनदर्शिकेमध्ये काय दाखवलं जातं तारीख. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असेल करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.